हिरो असं म्हणायला हरकत नाहीये. तर विजय, या सिनेमाबद्दल सांगशील काय आहे हा सिनेमा? तुझा लुक एकदम रावडी दिसतोय, एकदम भारी दिसतोय. या सिनेमाबद्दल सांगशील काय आहे? बेसिकली दोन हिरो आहेत सर फिल्ममध्ये. येस येस, फिल्म बघितल्यानंतर पण तुम्हाला कळेल. पहिलं पोस्टर आलं होतं आमचं, त्याची टॅगलाईनच होती, रघु बोलला विषय संपला. तसंच कॅरेक्टर आहे रघुचं. आणखी एक डायलॉग आहे, तालुक्यातला बाद माणूस म्हणतात मला. सो हा बाद माणूस आहे रघु, जो की कॉलेजमध्ये दोघे मित्र आहेत. इथून गोष्ट चालू होते फिल्मची, आणि मैत्रीचं रूपांतर कशा कशात होतं, पुढे काय काय होतं, ही सगळी गोष्ट आहे रघुची बेसिकली. आणि ओव्हरऑल सगळी टीम, सगळ्यात आधी मी थँक्स बोलेन आमच्या प्रोड्युसर सरांना. सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट अंडर ही पहिली फिल्म बनती आहे. त्याच्यानंतर आणखी काही प्रोजेक्टसुद्धा येणार आहेत, तुम्हाला कळतील लवकरच. आणि आमचे डिरेक्टर आशिष सर, ज्यांच्यासोबत मी याआधी सुद्धा एक फिल्म केली होती, त्यामुळे आमचं बॉन्डिंग आधीपासूनच खूप चांगलं होतं. त्यामुळे या फिल्ममध्ये काम करताना मला त्यांच्यासोबत आधीपासून ट्युनिंग असल्यामुळे खूप मजा आली त्यांच्यासोबत काम करताना. आणि माझे को आर्टिस्ट चिन्मय, जो की संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेच, ऑलरेडी तो स्टार आहे, घराघरात पोहोचला आहे. मराठीत मला असं वाटतं सगळ्यात पॅकेजिंग हिरो कोणी असेल तर चिन्मय. यस, मजा आली सगळ्यांसोबत काम करायला. खूप काही मला शिकायला मिळालं माझ्या को आर्टिस्टकडनं. तानाजी असेल, अदिती, संजय खापरे होते फिल्ममध्ये, मिलिंद असताना होते. सगळ्याच आर्टिस्टकडनं सगळ्यांकडनं मला भरपूर काही शिकायला मिळालं. लवकरच ही फिल्म 2 ऑगस्टला थिएटरमध्ये येते. चित्रपटगृहांमध्ये जाऊन ही फिल्म तुम्ही नक्की बघा. थँक्यू सो मच. थँक्यू. गौर से देखिए, ये वो चेहरा है. किती निरागस, किती साधा, किती सिंपल. आत्ता सुद्धा इथे आला तर बिचारा मागे बसायला चालला होता. शेवटी सांगायला लागले, ये रे बाबा पुढे बस. किती साधा सिंपल माणूस दिसतोय ना, किती गोड हसतोय. पण तोच मला म्हणतो तसं काही नाहीये बरं का. हे अगदी खरं आहे. ते खरं कसं आहे, कारण चिन्मयच्या आतापर्यंत जेवढ्या सिरियल्स आल्या, जेवढे पिक्चर आले, सगळ्या सिनेमासाठी, सगळ्या पिक्चरसाठी, सगळ्या सिरियलसाठी चिन्मयला भरभरून तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे. पण आत्ताच एक उल्लेख करतोय, विषय आला म्हणून. आत्ताच एक सिनेमा चिन्मयचा रिलीज झाला आहे, अल्याड पल्याड नावाचा सिनेमा आहे. त्याच्यामध्ये अख्ख्या सिनेमामध्ये एकही डायलॉग नाही या माणसाला, आहे की नाही? असं वाटतं की नाही, एकही डायलॉग बोललेला नाहीये. पण तरीही तुमच्या अंगावर काटा आणण्याची ताकद ठेवणारा हा कलावंत म्हणजे चिन्मय उदगीरकर. चिन्मय, तुझ्या ऍक्टिंग स्किल्स बद्दल, तुझ्याबद्दल सगळ्या लोकांना माहिती आहे. यू आर जस्ट ग्रेट, हँडसम पर्सनॅलिटी वी आर हॅव्हिंग इन मराठी इंडस्ट्री, असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. काय सांगशील या सिनेमाबद्दल? काय आहे हा सिनेमा? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा सिनेमा हा आपला सिनेमा, आपलं कल्चर प्रमोट करणारा, आपल्या मातीची जाण ठेवणारा, आणि तरीही मराठीची जी परंपरा आहे उत्तम उत्तम सिनेमे देण्याची, जी 47 सालापासून सुरू होते आहे, ती परंपरा जपणारा हा सिनेमा आहे. आणि यामधला प्रत्येक आर्टिस्ट, मग तो बॅकस्टेजचा असेल किंवा फ्रंट स्टेजचा असेल, हा प्रत्येकजण हिरो यासाठी आहे कारण या सिनेमाचा प्रवास हा म्हणावा तितका सोपा नव्हता. संकट म्हणून जी काय संकट असतात ना सिनेमा इंडस्ट्रीमध्ये, सगळी संकट सिनेमाने झेलली, पण याच्यामधला एकही बुरुज, एकही शिलेदार हल्ला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, मी 12-13 वर्ष काम करतोय सिनेमा इंडस्ट्रीमध्ये. असे खूप कलाकार असतात की ज्यांचं आपल्या प्रोडक्टवरती प्रेम नसतं, पण हा सिनेमा अपवाद आहे. यातल्या प्रत्येक कलाकाराचं या आपल्या प्रोडक्टवरती नव्हे, आपल्या बाळावरती तितकंच प्रेम होतं, तितकंच प्रेम आहे. कारण सगळेजण सगळ्यात खूप छान उभे राहिले, आणि त्यातून सगळ्यांच्या पॉझिटिव्हिटीने ही फिल्मची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे सगळेजण हिरो आहेत. गावाकडची स्टोरी आहे, आपली माती प्रमोट करणारी ही स्टोरी आहे, मैत्रीची स्टोरी आहे, लव्ह स्टोरी पण आहे, ॲक्शन पण जबरदस्त आहे. पण यामध्ये सगळ्यात जी आपली खासियत आहे मराठी सिनेमाची, उत्कृष्ट भावनांची उचंबळ, ती सगळी इथे आपण दाखवलेली आहे. त्यामुळे हा सिनेमा पॅकेज सिनेमा, तुम्हाला शेवटपर्यंत कळणार नाही की अरे सगळं घडतं काय आहे, सगळं एंगेजिंग आहे, खूप एंटरटेनिंग आहे, आणि धक्केही बसतील. ते धक्के इमोशनल असणार आहे की कोण काळा, कोण गोरा, कोण चांगलं, कोण वाईट, कशाला आपण योग्य म्हणावं, काय नेमकं अयोग्य असतं, हा विचार करायला लावणारा हा सिनेमा. आणि म्हणून हा सिनेमा हा पॅकेज सिनेमा आहे आपला.
सगळ्यांनी या नक्की बघा आणि तुम्हाला नक्कीच खूप छान अनुभूती देणार आहे. चिन्मय, जितके छान तुम्ही दिसताय ना तितकं छान पण बोलता राहा. कधीतरी आम्हालाही जमलं पाहिजे ना की नाही, एवढं छान व्यवस्थित बोलणं मांडणं. आणि आमचा मित्र, या जरा पुढे या. चिठ्ठी उघडली होती, नाही भेटली. याच्यामध्ये कोणी भेटली का? तुमचा आमचा अवघ्या महाराष्ट्राचा लाडका कलावंत तानाजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. तानाजी, काय आहे या सिनेमामध्ये तुझं काम? या दोघांनी बऱ्यापैकी सांगून झाले सिनेमा कसा आहे, काय आहे. मी काय आहे ते सांगतो थोडक्यात. त्याचा राईट हँड आहे मी. हां, आणि सगळी उन्ह दोन्ही हे जी काढायची, त्याला धक्क्याला लावायचा, कोणा आला की आढावा करायचा, असं हे पात्र आहे. मजेशीर पात्र आहे. गेली 8 वर्ष झाले सगळ्यांनी मला साथ दिलीच आणि आशा करतो ह्याही सिनेमा कशी साथ द्यायचा. थँक्यू, धन्यवाद. किती मोजका आणि योग्य बोलला ना माणूस, जागच्या जागी बोलतो. नाउ होल्ड योर ब्रेथ, दिल थांब के बैठे क्योंकि अब बारी हमारी है. असं मी म्हणत नाही, असं कुठेतरी चित्रपटात कोणतरी म्हणत असतं, असं मी म्हणतोय. मला काय नाही, फक्त मी बोललो, दुसरं काय. ते लगेच तुला असं बोलत तर लगेच रागाणी बघा लागली बोलगी माझ्याकडे. एनिवेज, द मोस्ट ब्युटिफुल, द मोस्ट गॉर्जियस, द मोस्ट प्रिटियस्ट गर्ल वी आर हॅव्हिंग अवर हियर, पुण्यातली आणि आपल्या या चित्रपटाची मुख्य नायिका अदितीसाठी एकदम जोरदार टाळ्या पाहिजे, जोरदार टाळ्या. अदिती, या सिनेमाबद्दल काय सांगशील? आदिती सांग आणि नंतर ही सांग. सर्वात प्रथम नमस्कार. हा माझा पहिला सिनेमा आहे आणि मला रघुच्या टीमने खूप सपोर्ट केला आहे. म्हणजे वाईल शूटिंग, माझा काही एक्सपिरियन्स असं याच्या आधी काहीच नव्हता, पण या म्हणजे अशी सरांच्या मार्गदर्शनाखाली मी खूप काही शिकली आहे. आणि बिग थँक्यू भोसले सरांना की त्यांनी मला चान्स दिला, माझं ट्रस्ट ठेवलं की एक्सपिरियन्स नसताना देखील नवीन मुलगी काय करू शकते किंवा काय ते कपॅबिलिटी आहे हे त्यांना जाणवलं, त्यामुळे त्यांनी मला चान्स दिला. आणि चारुताबद्दल बोलायचं म्हणजे एक हिंदीमध्ये फ्रेज आहे, एक फूल दो माली. सो काइंड ऑफ आहे थोडंसं त्याच्यामध्ये. हां, पण ते ॲट द एंड कळतं की कोणाची हिरोईन आहे ते. सो जास्त काही बोलणार नाही. थँक्यू सो मच. ज्याचा नेहमीच 2 हिरोईन, एक हिरोईन, एक फुल 2 माली आहे, पण त्या मालीच्या मागे जो राईट हँड आहे त्याने तर चान्स नाही ना मारला. या माणसाचा काय नियम नाही. ठीक आहे, तुझं इतका वेळ लागतो म्हणजे नक्कीच काहीतरी हटे आहे, काहीतरी वेगळं आहे. वा, क्या बात आहे, जोरदार टाळ्या. आणि अशा प्रकारे हे म्युझिक लॉन्च झालं आहे. सीडीज पूर्वी असायचे, त्याच्या अगोदर रेकॉर्ड्स असायचे. रेकॉर्डच्या वेळेस असे पोस्टर्स वापरायचे अगोदर, तेच आता आपल्याला पाहायला मिळते पोस्टर्स. थँक्यू व्हेरी मच.